आजचा प्रोग्राम 9 ऑगस्ट रोजी. नमस्कार, माझं नाव निहार शेंबेकर. आज 9 ऑगस्ट रोजी आपण इस्कॉन जुहू इथे सगळे भेटलो आहोत आणि आज कार्यक्रम आहे फोकस. फोकस हा आमचा एक फोक ऑर्केस्ट्रा आहे आणि बेसिकली जो किंवा एक जे निमित्त आहे आजच्या कार्यक्रमाचं ते खूपच मंगल आहे. कारण सूर्यमुखी दत्त मंदिर मठ रत्नागिरी यांनी जो भव्य दत्त मंदिराचा एक संकल्प मांडला आहे त्यासाठी आम्ही हा एक चॅरिटी शो करतो आहे. सो खूप आनंद आहे आणि खूप भाग्याची गोष्ट समजतो की अशा एका कारणासाठी आम्ही आमची संगीत सेवा करू शकतो. कोणते गाणे गाणी आज ॲक्च्युली तुम्ही जर आता मी माहीत नाही मी तुम्हाला रिव्हील करू का नाही स्टार्टिंगला, बट गाणी खूप म्हणजे डिवोशनलच आहे आपला कार्यक्रम. आणि फोकस हे आमचं जे नाव आहे ते फोक आणि असे दोन शब्द जोडून बनलेले आहे. सो लोकसंगीताचा त्याचा एक फाउंडेशन आहे सगळ्या गाण्यांचं, बट इट्स अ डिवोशनल सेटलिस्ट. आणि आम्ही सगळ्या ज्या शक्ती आहेत ज्या आपलं जीवन बनवतात त्या सगळ्यांना आज आवाहन करतो. एकादशी पण आहे म्हणून तुम्ही आज ठरलं की आधीपासून ॲक्च्युली आज योगायोगच तुम्ही जसं म्हणालात तसं की योगायोगच झाला आहे की आज एकादशी आहे. सो ओव्हरऑलच सगळं मंगलमय वातावरण आहे. सो आम्ही आता खूप उत्सुक आहोत परफॉर्म करायला. नक्कीच असणार आहे, नक्कीच असणार. आता जस्ट वारी झाली आपली, सो अजूनही वारीच्या हँगओव्हरमध्ये आपण सगळेजण आहोत. सो नक्कीच आपण गाणं कोणती नक्कीच. ये यो विठ्ठले माझे माऊली, ये यो विठ्ठले माझे माऊली, निढळावरी कर निढळावरी कर ठेवणी वाट मी पाहे, हो देवा वाट मी पाहे. ये यो विठ्ठले माझे माऊली. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला. मला सांगायला अतिशय गर्व होतोय की जो कार्यक्रम सादर करत होता तो माझाच मुलगा निहार शेंबेकर. त्याच्या मनात तो लहान असल्यापासून भक्तिगीतांचा एक फोक म्युझिक आधारित कार्यक्रम करावा अशी इच्छा होती. आज हा 3रा-4था कार्यक्रम येतो. खूप मनापासून तो हा कार्यक्रम सादर करतो. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा गदर या चित्रपटात पार्श्वगायन केलं. तिथपासून त्याचा प्रवास सुरू झाला आणि आता या क्षणापर्यंत इथपर्यंत तो पोचला आहे. सगळ्यांचे आशीर्वाद त्याला लाभतील ही अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. अतिशय चांगला रिस्पॉन्स त्याला या कार्यक्रमानिमित्त मिळतो. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. संपला. सेकंड शो होता लुक सेंटर शो आणि आमचा सेकंड शो होता आपला आणि वन ऑफ द बेस्ट शोज एव्हर. म्हणजे एनर्जी ऑफ द रूफ आणि पूर्ण आणि हा शो ह्या शोची रिहर्सल होता. या शोचं शो के बारे में मैंने सोचा था कि मैं प्रेजेंट हुई और तब से देखिए आज तक मेरी पैशन है शो को आगे वो दिखती है. और इतनी बढ़िया एनर्जी, इतना इनक्रेडिबल टैलेंट अगर आपको देखना है आपको फोकस में आना ही पड़ेगा. मैं बस इतना ही कहूँगी, आप बस आ जाइए फिर आप हर फोकस में आएंगे डेफिनेटली. आणि ही एनर्जी स्टेज ऑन फॉर 3-4 more days आफ्टर द शो. पण खरं थँक्यू सो मच. निहारजीने बहुत अच्छा से कोऑपरेट किया है और उन्होंने किया हुआ है ये हम दूर तक लेकर जाएंगे. और हमारे गुरु जी की थोड़े के आशीर्वाद से और प्रोग्राम के साथ करने का हमें मौका मिला है. प्रार्थना करते हैं और हमने इतना अच्छा एंजॉय किया. मतलब भजन में भी ऐसे नाच सकते हैं क्लबिंग की तरह, ये कभी सोचा नहीं था. और इसी तरह से हमें आगे बढ़ते जाना है. ये सब हमारे महाराज जगदम्बे के बातें ही पूरा
बहुत ही आर्टिस्ट बहुत ही ग्रेट किया और एनर्जेटिक था। काफी एंजॉय किया, बहुत बढ़िया ठीक है अरे ठीक है थैंक यू वेरी मच फर्स्ट ऑफ ऑल टू और फोकस की पूरी टीम को हम लोग बहुत धन्यवाद करते हैं कि उन्होंने इतना अच्छा परफॉर्म किया है। 2-3 घंटा कैसे गया हमको पता नहीं चला और इस्कॉन का भी हम धन्यवाद करते हैं कि उन्होंने बहुत सपोर्ट किया इस्कॉन ने भी। और हम चाहते हैं कि ऐसे ये सिलसिला चलते रहे और लोगों का प्यार ऐसे ही इतने ही तादाद में हमको मिलते रहे और हमारा जो मठ है उसका जो संकल्प है हमारा कंप्लीट हो जाए। थैंक यू। मुझे